ती चर्चा होती ती म्हणजे शिवसैनिक हे शिवजयंतीला असतील, दांडिया नृत्याला असतील, गणपती उत्सवाला असतील, सावरकर जयंतीला असतील, अशा वेळेला लोकांकडून काहीतरी थोडीफार वर्गणी गोळा करत आणि म्हणून त्यांच्यावर आरोप, त्यांच्यावर टीका आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ही विधानसभेमध्ये एकदा जोरदारपणे समोरच्या बाजूने केली गेली. मला आठवतं माझं ते भाषण, मी ताडकन उठलो त्याच वेळेला आणि आजही माझी भूमिका तीच आहे. लियाकत भाई इथं बसलेले, त्यांनी गैरसमज करून घेऊ नये, कुणीही करून घेऊ नये. मी त्यावेळेला केलेलं भाषण आज मी तुम्हाला सांगतो. मी सांगितलं की होय, शिवसैनिक ही एखादा शिवजयंती साजरी करण्याकरता, एखादा नवरात्रोत्सवाचा उत्सव साजरा करण्याकरता, एखादी सावरकरांची जयंती साजरी करण्याकरता, एखादा गणपती उत्सव साजरा करण्याकरता कुठे ना कुठेतरी लोकांच्याकडे जाऊन सातत्यानं कोणी ₹1.25 द्या, कोणी ₹5.25 द्या, कोणी ₹100 द्या, कोणी ₹1000 द्या, ही मागणी करतात. आणि ती मागणी करतात म्हणून त्यांना तुम्ही खंडणीखोर म्हणता, ते खंडणी वसूल करणारे म्हणता. पण आज हा कुठला पक्ष आहे की अशा कार्यक्रमांना पैसे मागत नाही? परंतु जर एखाद्या पक्षानं वर्गणी मागितली तर ती वर्गणी म्हणायची. आमच्या मित्र पक्षानं त्यावेळेच्या मागितलेली वर्गणी जर असेल तर त्याला गुरुदक्षिणा म्हणायचं, आणि तीच वर्गणी जर माझ्या शिवसेनेनं मागितली असेल तर त्याला खंडणी म्हणायचं. अशा प्रकारचं शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे. शिवसेनेला बदनाम करण्याचं काम हे केलं जात आहे. आज मी अभिमानानं सांगतो की आज शिवसेनेपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक शिवजयंती साजरी करत असतील, दहीहंडीचे उत्सव मोठमोठे साजरे करत असतील, गणपती उत्सव साजरे करत असतील, पण खऱ्या अर्थानं ही परंपरा सुरू करण्याचं काम हे शिवसेनेनं केलं. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या विचारातून झालं.